तीर्थव्रत नेम भावे विना सिद्धी वायाची उपाधी करिशी जना भाव बळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे तैसा हारी पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तीर्थवर्त नेम भावे विना सिद्धी वायाची उपाधी करिशी जना तीर्थवर्त नेम हे करणं भाव नाही तर फायदा नाही, ही वायाची उपाधी आहे. कारण माऊली म्हणतात तुम्ही करा, तुम्हाला नाही म्हणत नाही, पण मीपणा तर सोडा, निष्काम भक्ती तर करा. निष्काम भक्ती कशी करावी? मीपणा म्हणजे मी तीर्थयात्रा केली, मी हे दान दिलं, मी एवढी देणगी दिली, मी एकादशी व्रत करते, ही वायाची उपाधी आहे. मीपणा सोडून द्या. संसारिकाचं ठीक आहे, संसारिक त्याला जन्मोजन्मी संसारातच येरझर करायची असते, त्याचं ठीक आहे. पण ज्याला भगवत प्राप्ती पाहिजे ना, त्यांनी निष्काम भक्ती करावी. भाव बळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. भाव कसा ठेवावा? जनाबाईने हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. चोखा महाराज म्हणतात उसडोंगा परी रस नवे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नये डोंगा. त्या प्रकारे भक्ती करा तर भावबळे आकळे, त्याला म्हणतात भावबळे आकळे येरवी नाकळे. दुसऱ्यांना हे समजणार नाही, जनाबाईला समजलं, चोख्याला, तुकाराम महाराज, गोरोबा कुंभार ह्या सर्व संतांनी भाव माहिती पडला त्यांना, त्याच्यामुळं म्हणतात भावबळे आकळे. येरवी दुसऱ्यांना समजणार नाही हा भाव. पण करतळी आवळे तैसा हारी, जसं आपण तळहातावर आवळा घेतो किंवा गोटी, तर आपण तळ हातावर गोटी किंवा आवळा घेतला तर आपण जिकडे हात वळवला त्या साईडला तो पळतो. तसं परमार्थामध्ये आहे. आपल्याला काय करायचं आहे, परमार्थ की संसार, काय करायचं आहे, तर जिकडे तुम्ही वळण पकडणार तिकडे आपण वळणार. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. पारा असतो आणि तो जर जमिनीत पडला ना तर त्याचे कणकण होऊन जातात, पण तो येचू शकत नाही आपण. म्हणजे रांगोळी जर आपण मातीत मिक्स केली तर ती रांगोळी येचू शकतो का? नाही, ती चमकते, ती दिसते आपल्याला रांगोळी, पण आपण ती येचू शकत नाही. त्याप्रमाणे भगवंतावर दृढ विश्वास ठेवून जर भक्ती केली तर त्याचे फळ भेटते, नाहीतर निष्फळ आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. माऊली म्हणतात माझे सद्गुरू निवृत्तीनाथ निर्गुण आहेत. निवृत्ती नाव त्यांचं काय आहे? निवृत्ती. त्यांना प्रवृत्ती कशातच नाही, निवृत्त झालेल्या आहेत, निर्गुण आहेत. निर्गुण आणि सगुण हे तर मागं आपण ऐकलेलंच आहे ना. तर ही प्रवृत्ती त्यांची निवृत्ती झालेली आहे. असे निवृत्तीनाथ त्यांनी परमेश्वराचा सगुण रूप निर्गुण रूप सगळ्या गुणाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि हे माऊलीच्या हातात दिले. माऊली म्हणतात हे सगळं मला समजावून सांगितलेलं आहे माझ्या निवृत्तीनाथाने, माझ्या सद्गुरूनं.